स्वतःच्या पायावर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. ए परी परी अगं असं काय म्हणते सॉरी. एक आयडिया आपण असं करायचं, मी स्क्रिप्ट वाचते, तू त्याचे ऍक्शन कर आणि माझं एकदा का पाठांतर झालं की मी तुला जसं तसं फॉलो करेन. चालेल? हा थांब मी वाचते. ओके रेडी? नाही, घरात कुठेही पडला नाहीये तो आणि रस्त्यात पडायला घराबाहेर सुद्धा पडला नाहीये तो. उलट घरात 24 तास स्वतःच्या खोलीत बसून असतो. एकतर अभ्यास करत असतो, नाहीतर गेम खेळत असतो, नाहीतर मग सोशल साइट्सवर चॅट करत असतो. एकदा तर चुकून त्याने बोलता बोलता वर पाहिलं तर समोर बाबा. तर बाबांना बघून म्हणाला, तुम्ही कोण? तुम्हाला पाहिले? परी तुला मी सांगितलं ना नको बोलू ना, अगं त्रास होतोय ना घशाला आणि डॉक्टरांनी सांगितलंय परी बोलू नकोस. आगाऊपणा करण्यात एक नंबर आहे तू. काय हसते बावडासारखी तोंड वर करून. तर मी सिरियसली बोलते, तुम्ही हसणं थांबवा. काय हसताय? तुला अजूनही कळलं नाही? नाही काय अगं मी बोलत होते आणि ती फक्त ऍक्शन करत होती. खरंच तू रिहर्सल करत होतीस? म्हणजे या वाक्याला इथे यायचं, पण मग तेव्हा इथे कोण उभं असतं? हा पण हा तर तिथे उभा होता ना. हे अरे अरे काय किती वेळ वाया चाललाय हिला शिकवण्याच्या नादात. ए वेळ वाचून तू मोठा बन्सलच्या सेटवर जाणार आहे काय रे? तेच ना, आणि जरी गेलास तरी तिथे तुला कोण विचारणार आहे चक्र्या? डोंट लाफ नॉनसेन्स. मला ऍक्टिंगचा अवॉर्ड मिळालाय. कीप दॅट इन युअर माइंड. ए माइंडेड ऍक्टिंगचा अवॉर्ड मिळालाय, फक्त हॉलिवूडचं तिकीट नाही मिळालंय. लवकरच मिळेल. आणि बाळ धवल, तुला तेवढं तरी काही मिळालंय का रे? मला तेवढे तरी काही नाही प्लीज शांत. ह्याला सांग ना. अबे हे बघा, आपल्यात भांडत बसण्यापेक्षा ना आपण रेणुकाला मदत करूया का? चला एक सलग रन थ्रू करूया. हा परत? हो मला चालेल. कसे सगळे स्टेजवर आपापल्या जागी उभे असतील ना तर मला जरा लक्षात ठेवायला सोपं जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही एकांकिका स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांनी रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा सर्व माध्यमांमध्ये भरीव कामगिरी केली अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि त्यांच्यासोबत आपल्या प्राथमिक फेरीचे परीक्षक पराग महाजन सर आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना तेजस मोडक एकांकिका अमर गाथा. सर्वोत्कृष्ट अभिनय यांनी केसेस किशोर साबळे एकांकिका अमर गाथा. आता दिग्दर्शन कॅप्टन ऑफ द शिप. स्क्रिप्ट सिलेक्शन पासून परफॉर्मन्स होईपर्यंत त्याच्या डोक्याला टेन्शन असतं असं बक्षीस
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, करीम शेख नाटक श्वान पर्व, सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक, एकांकिका अमर गाथा, आता एक विशेष पुरस्कार मी स्पर्धेच्या सन्माननीय परीक्षिका सविता मालपेकर यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराची घोषणा करावी. नमस्कार. बरीच मंडळी आयुष्यात एकदा तरी नाटक करतात, तर त्यातली काही मंडळी आयुष्यभर फक्त नाटकच करतात. पण हातावर मोजण्या इतकी काही मंडळी आहे जी नाटक जगवतात, नाटक तगवतात, फुलवतात आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. खरंच मला मनापासून खूप आनंद होतोय. या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला नवोदित दिग्दर्शकाचं नाव जाहीर करण्याची संधी मला मिळाली आहे, याचा खूप आनंद होतोय मला. आणि तो तडफदार तरुण ज्याला हा मान मिळालाय त्याचं नाव आहे नीरव देसाई, HK कॉलेज. अभिनंदन. अरे लालबाग राजाचा. कसं वाटतंय? थँक्यू. ऍक्च्युली काय बोलू सुचत नाही मला, पण खूप 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 भारी वाटतंय, छान वाटतंय मला. या अवॉर्डचं संपूर्ण क्रेडिट ना माझ्या आई बाबांनाच जातात. आफ्टर ऑल त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं. सो थँक्यू व्हेरी मच. अरे मग फोन करून कळव त्यांना. त्यांच्या मुलाने घेतलेली मेहनत त्यांना सुद्धा कळू दे ना. कळवायला तर हवीच. मला कळलं की तू कॉलेजच्या कबड्डी टीमचा आहेस म्हणून कॅप्टन. हा मग तुला काय प्रॉब्लेम आहे? मंग्या प्रॉब्लेम नाही, इंटरेस्ट आहे कबड्डी खेळण्यात मला. तू आणि कबड्डी खेळणार? अरे कोल्हापुरात कबड्डी 2दा मारलेत मी, डिस्ट्रिक्ट ट्रॉफी. मी कसं मानणार? तुला खेळता येतं ते? हो पट्टी